हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी लवकर जेवून घेतलं होतं 7 वाजताच. ॲक्च्युली आम्ही आज डीमार्टला गेलो होतो. डीमार्ट म्हणजे मी आणि माझी मुलगी आम्ही दोघी गेलो होतो. सो चिंच आणली मी तिथून, ड्रायफ्रूट्स आणले, तेलाचं पॅकेट आणलं आहे, हे अगरबत्ती आहे, धूप आणलं आहे, तेही माझं संपलं होतं. देवाला जे आपण हे करतो, 8 किलो आटा दळून आलेला आहे आणि धणे वगैरे, साखर ॲक्च्युली आम्ही खात नाही, पण कोणी आलं घरी तर चहाला लागते. सो ही साखर, धणे आणले, साखर, ओट्स आणले आहेत, जिरे आणले आहेत, शेंगदाणे आणले आहेत 1 किलो, जॅगरी पावडर जी आम्हाला लागते, आणि हळद आणली आहे, ओवा, इडली रवा, नेस्कॉफेचे पॅकेट्स आणि किनोआ आणला आहे, जे मला म्हणजे हेल्दी जे लागतं ते. आणि डाळी पण माझ्या संपल्या होत्या ॲक्च्युली, सो त्या पण मी घेऊन आले. बडीशोप आणली आहे, तुम्हाला याच्यात दिसतच असेल, आता दिसेल म्हणजे. सो हे बघा, बडीशोपेचं पॅकेट आहे, ओवा आहे, जे म्हणजे मी हा प्रत्येक गोष्टीत घालते, त्याच्यामुळे ओवाही मला लागतो. सो हे सामान आहे. आणि डाळी माझ्या संपल्या होत्या, तुरीची डाळ, चण्याची डाळ, छोले. हे रेडीमेड जिंजर गार्लिक पेस्ट आहे. ॲक्च्युली मी याच वेळेला रेडीमेड आणलं, मी कधी रेडीमेड आणत नाही, मी नेहमी घरी बनवते, पण यावेळेला मला आलं काही चांगलं नीट मिळत नव्हतं, सो त्याच्यामुळे मी रेडीमेड आणलं होतं यावेळेला. आणि हे फ्लॅक्सीड्स आहे, जे मला आट्यामध्ये उद्या मी करणार आहे, ते आता मला होणार नाही आहे, कारण मला आता जेवण बनवायचं आहे. आणि हे मखाना आहे, माझ्या मुलीला खूप आवडतो, सो ते हे बघा, ह्या डाळी आणल्या होत्या, तर आम्ही भरून घेतल्या, ॲक्च्युली बरण्या मोकळ्या होत्या माझ्या. तर चण्याची डाळ, तुरीची डाळ, छोले कधी भाजी नसली तर छोले भिजत घालून बनवायला म्हणजे छान ना, आपल्याला डाएटमध्येही कामास येतं. सो चला, मला आता चिकन करी बनवायची आहे. आता तुम्ही म्हणाल की चिकन करी कसं मार्गशीर्षचं चालू आहे, पण माझे मिस्टर साऊथ इंडियन आहेत, त्यांना रोज नॉनव्हेज लागतं, सो मी गुरुवारचा अवॉइड करते, पण त्यांच्यासाठी मला बनवावंच लागतं. हे पांढरे तीळ आहेत, पांढरे तीळ मी बऱ्याच गोष्टींमध्ये घालते. हे डेटॉल लिक्विड सोप आणलं होतं, आणि फिनाईल जे तुम्हाला मी मागे दाखवलं, त्याची मला लिंकच मिळत नव्हती, सो मी एक्स्ट्रा, म्हणजे माझ्याकडे डॉग आहे, त्याचा पण वास येतो, म्हणून मग मी आणलं की मला म्हणजे असलेल्या गोष्टी वाईट नसतात, नाही का. हे तेल आहेत, खोबऱ्याचं तेल आहे, मध्ये पीनट्स ऑइल आहे, आणि सरसो. आज मी सरसोच्या ह्याच्यात बनवणार आहे, तर मी इथे सरसोचं तेल तापायला ठेवलेलं, त्यात कांदा चिरून घातला. कांदा जरा तो हलकासा पिंक होईपर्यंत शिजवायचा आहे. त्याच्यात मी थोडंसं मीठ घालणार आहे, जेणेकरून कांदा लवकर शिजतो, अगदी थोडंसं, कारण आपल्याला नंतर चिकन करीमध्येही मीठ पडणार आहे, तर दोन्ही याच्यात जास्त न होवं, तर म्हणून मी थोडंसं घातलेलं. आता इथे मी परतणार आहे, आणि चिकनमध्ये मी हिरवी मिरची, मीठ आणि आलं लसणाची पेस्ट हे सगळं घालून ठेवणार आहे. इथे साऊथमध्ये असंच बनतं ॲक्च्युली. सो हे बघा, हे मी चिकनवर आता जिंजर गार्लिक पेस्ट टाकते, मीठ टाकणार आहे, आणि हिरव्या मिरच्या मी त्याच्यावरच टाकणार आहे. जसा कांदा परतला तसं मी हे चिकन त्यात घालणार आहे, आणि मिक्स करून याच्याने काय होतं, मीठ वगैरे व्यवस्थित लागतं. तुम्ही वरतून नंतर मीठ घालता तर ते लागत नाही, आणि आतमध्ये मेन शिरत नाही, चिकन फार फिकं लागतं. सो मला एवढी आयडिया नाही, माझ्या मिस्टरने जे म्हणजे माझ्या सासूने जे शिकवलं ते मी तुम्हाला सांगते. ते बघा, आता आलं पण आलं छान, तर जिंजर गार्लिक पेस्ट घरी बनवायला हरकत नाही आहे. आणि हे जे उरलेलं सामान आहे, हे मी आज करणार नाही आहे, मला आज होणार नाही आहे, जेवण करून किचन प्लॅटफॉर्म क्लीन करण्यातच माझा वेळ जाणार आहे, तो हे मी उद्या करेन. तर हे बघा, इथे कांदा आता परततोय. कांदा परतेपर्यंत मी इथे एक टोमॅटो चिरून घेते. एक टोमॅटो मला लागणार आहे, टोमॅटोनी छान ग्रेव्ही येते आणि टेस्टही छान लागते. सो त्याच्यात टोमॅटो आणि कोथिंबीर मी पाण्यात घालून ठेवते, कारण कोथिंबीरीमध्येही खूप माती असते, जी म्हणजे असं निघत नाही, अगदी किती धुवा तरी, तर मी पाण्यात थोडा वेळ ठेवून देते, जेणेकरून ती माती सुटून जाईल आणि छान फ्रेशही राहते मग त्याच्यामुळे. सो हे बघा, मी इथे चिकन घातलं आहे, आणि ह्याला मी आता 5 मिनटं झाकण ठेवून शिजवणार आहे, जेणेकरून त्याला पाणी सुटेल. हे बघा, इथे मी एक टोमॅटो चिरला आहे मीडियम साईजचा, आणि कोथिंबीर. सो हे मी सगळं तयारच ठेवते. हे बघा, पाणी सुटलं आहे चिकनला. आता मी ह्यात
थोडीशी हळद घालणार आहे, मिरची पावडर घालणार आहे, साऊथ इंडियन मिरची पावडर आहे माझी. ती तुम्ही म्हणजे जसं तुम्ही तिखट खाता तसं तुम्ही बनवू शकता. आम्ही जास्त असं खूप असं काही तिखट खात नाही, पण ठीक आहे, ती जास्त तिखट नाही आहे. गुंटूर चिल्ली वापरते मी ॲक्च्युली. तर हे बघा, मी इथे हळद घातली आहे आणि आता यातच मिरची पावडरसुद्धा घालणार आहे. मिरची पावडर मी 1.5 चमचा घालणार आहे. सो बघा, आता याला मी छान मिक्स करून, हे बघा टोमॅटोही टाकून छान मिक्स करून झाकण लावून शिजवणार आहे. थोडा वेळ शिजू देणार आहे, जेणेकरून मिरची पावडरचा रंग पूर्ण सगळीकडे हे होईल. चिकनचा रंग व्हाईट जो आहे ना तो बदलेल. आणि त्याच्यानंतर मी पाणी टाकणार आहे, आधी मी पाणी घालत नाही आहे. सो बघा, इथे आता मी मिक्स करून झाकण लावून ठेवून देणार आहे. तुम्हाला जेवढी ग्रेव्ही पाहिजे तेवढं तुम्ही पाणी टाकू शकता. माझ्या इथे जास्त म्हणजे जास्त एकदम पाणीदार अशी जास्त ग्रेव्हीवालं खात नाही. माझे मिस्टर घट्ट थोडी ग्रेव्ही आवडते त्यांना, तो मी इथे थोडंसंच पाणी टाकलं. हा माझा घरचा गरम मसाला आहे. याची रेसिपी हवी असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये कमेंट करा, मी तुम्हाला याची रेसिपी देईन. हा साऊथ इंडियन गरम मसाला आहे जो मी घरीच तयार करते. तो माझा सगळ्यातच पडतो, भाजीमध्ये काय किंवा चिकनमध्ये. आता मी यात कोथिंबीर टाकून ठेवून देणार आहे. सो ह्याच्यात या हे बघा, ह्या गरम मसाल्यामध्ये बऱ्याच गोष्टी पडतात. करा कमेंट मला, तर मी तुम्हाला ह्याची रेसिपी नक्की शूट करेन आणि तुम्हाला देईन. चला तर माझी चिकन करी इथे आता तयार आहे. आय होप तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल. प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, मला भरभरून कमेंट्स करा, प्लीज लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर, तुमच्या फॅमिलीबरोबर. इवन तुम्ही पण ट्राय करा. चला तर मग भेटूया पुढील ब्लॉगमध्ये. तोवर तुम्ही स्वतःची काळजी घ्या. टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.